मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आणि यश हे दोघेही मिहिरच्या रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात। तेव्हा सर्व रेस्टॉरंट आता पाहून झाल्यानंतर ते मिहिरची अगोदर भेट घेतात। तेथे आता मिहिर त्यांच्याशी गप्पा टप्पा मारतो। अरुंधती आली म्हणून त्याला खूप आनंद झालेला असतो। म्हणतो, ताई बरं झालं तू आलीस, असं म्हणून त्याला जरा खोकला येत असतो। त्यावेळी अरुंधती म्हणते, अरे काय झालं रे बाळा, तुझी तब्येत बरोबर नाही आहे का? मग आता तो म्हणतो, काय झालं ना ताई, अगं क्लासवरून येताना भिजलो म्हणून मला येता येता जरा सर्दी झाली, खोकलाही आलाय आणि बॉडीमध्ये पेन सुद्धा आहे। अरुंधती म्हणते, तुला जमेल ना हे सगळं? अरे तुझी पाहुणी येणार आहेत, आता ते इन्व्हेस्टर येणार आहेत, मग त्यांचं काय? त्यावेळी तो म्हणतो की हो ते तर आलेच आहेत, ते पहा बाहेर बसले आहेत तेथे। मग आता अरुंधती म्हणते, तुझं तुझं चालू दे हा, काही मदत लागली तर आम्हाला सांग। तेव्हा यश म्हणतो, हो मिहिर, जर तुला काही मदत हवी असेल ना तर नक्की आम्हाला सांग। तेव्हा तो म्हणतो, हो ठीक आहे, तुम्ही आज माझ्या रेस्टॉरंटमध्ये आलात ना, मग तुम्ही तिथे बाहेर जाऊन बसा बरं, माझ्या हाताने तुमच्या आवडीचे पदार्थ बनवून तुम्हाला खायला देणार आहे। मग आता अरुंधती आणि यश हे दोघेही बाहेर तेथे जाऊन बसतात। तर त्यांच्या पाठीमागे जे इन्व्हेस्टर असतात ते आलेले असतात। तर जी पार्टी आता इन्व्हेस्टरला घेऊन आलेली असते ते एक मोठ्या रेस्टॉरंटचे मालक असतात। ते म्हणतात की माझा ब्रँड हा खूप मोठा आहे आणि मिहिरने जर मोठा केला तर बरं होईल, कारण मिहिरने आल्या आल्या ज्या प्रकारे माझं स्वागत केलं, माझ्याशी बोलला, त्यावरून तो अतिहुशार वाटतोय। एक सर आणि मॅडम इन्व्हेस्टरला घेऊन आलेले असतात। ते मिहिरबद्दल सर्व काही इन्व्हेस्टरला सांगतात आणि मिहिरची तारीफ करत असतात, त्याचबरोबर मिहिरच्या कामाचं कौतुक करत असतात। तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतात, जर आता मिहिरने केलेले फूड मला आवडले, हे रेस्टॉरंट रिनोव्हेशन करण्यासाठी मी त्याला फायनान्स देईल। त्यावेळी अरुंधती आणि यश हे सर्व दोघं जण त्यांचं बोलणं ऐकत असतात। काही वेळानंतर आता त्यांचं आपापलं बोलणं सुरू असतं। तेवढ्यातच आता मिहिरच्या रेस्टॉरंटमधील स्टाफ पटकन बाहेर येतात आणि मिहिर सरांना चक्कर आली असं म्हणतात। यश आणि अरुंधती ते ऐकतात आणि लगेच त्या स्टाफजवळ जातात। तेव्हा ते अरुंधतीला काही सांगत नाही। मग आता यश म्हणतो, हे पहा, मी मिहिरचा मित्रच आहे, त्यामुळे तुम्ही जे काही सांगायचं नाही ते मला सांगू शकता, मी त्याची हेल्प करू शकतो नक्की। त्यानंतर आता अरुंधती ही लगेच आतमध्ये जाते। यश देखील तिच्या सोबत असतो। तेव्हा यश विचारते, अचानक अशी कशी चक्कर तुला आली, तू घरी जा आणि आराम कर। त्यावेळी आता अरुंधती म्हणते, हो आम्ही इथे सगळं काही पाहतो, तुला आरामाची खूप गरज आहे, नाहीतर डॉक्टरकडे जाऊन ये। तो म्हणतो, नाही, ही इन्व्हेस्टर खूप महत्त्वाचे आहेत आणि ते मला फायनान्स देणार आहेत, जर माझं फूड त्यांना आवडलं तर मी अशी हार मानू शकतच नाही, मला अशी संधी पुन्हा मिळणार सुद्धा नाही। तेव्हा तो आता लगेच कामाला सुरुवात करणार असतो, परंतु अचानक पुन्हा एकदा त्याला चक्कर येते। मग आता तो जरा वैतागतोच आणि म्हणतो, देव सुद्धा ना माझ्याबरोबरच असं नेहमी का वागतो कळत नाही, कारण आज माझ्यासाठी एवढा महत्त्वाचा दिवस आहे आणि हे काय होऊन बसले। त्यावेळी तू अजिबात काळजी करू नको, मी सगळं काही सांभाळते, कदाचित तुला मदत व्हावी यासाठीच मी इथे आले असेल तर। तेव्हा तुम्ही मला मदत करणार का, असं आता तो विचारतो। तेव्हा अरुंधती म्हणते, हो अरे बाळा, मी करते मदत। पुढे आता यश म्हणतो, मी सुद्धा आईच्या सोबत आहे, तू काळजी करू नको, अगोदर डॉक्टरांकडे जाऊन ये। त्यावेळी आता तो म्हणतो, खरंच तुम्ही सांभाळणार का? मग आता अरुंधती म्हणते, हो बाळा, आम्ही सांभाळतो, तुला सांगतीये ना। तेव्हा ठीक आहे असं आता मिहिर म्हणतो। त्याचा स्टाफ लगेच त्याला डॉक्टरकडे घेऊन जातात। मिहिर तेथून गेल्यानंतर अरुंधती आता म्हणते, ही कसली लिस्ट आहे बघणार यश। मग आता यश ती लिस्ट वाचून दाखवतो आणि म्हणतो, ही कॉन्टिनेंटल डिश आहे आई, अगं यातले काहीच पदार्थ तू आत्तापर्यंत बनवलेले नाही आहेत। मग आता मी मनूसाठी एक इटालियन का फ्रान्सचा तो पदार्थ होता ना, तो बनवला होता आणि तो बऱ्यापैकी मला जमलासुद्धा होता, अरुंधती यशला सांगत असते। त्यावेळी यश म्हणतो, हो का? ती म्हणते, मी व्हिडिओ पाहून तो पदार्थ बनवला होता आणि मनूलाही तो खूप आवडला होता। त्यावेळी यश म्हणतो, हे जे पदार्थांची लिस्ट आहे ना आई, त्याचे मी तुला व्हिडिओ दाखवतो आणि तू त्याप्रमाणे बनवशील का मग? तेव्हा अरुंधती म्हणते, हो नक्कीच, का नाही। तेव्हा आता ती लगेच त्या स्टाफला सांगते की हे पहा, आज फक्त आपल्याला मिहिरला मदत करायची आहे। तुम्ही म्हणाल की ही बाई कोण, मिहिरला मदत करते, तर असं काही नाही, तो माझा विद्यार्थी आहे आणि काहीही झालं ना तरी आज मिहिरला ही डील
डील मिळाली पाहिजे, त्यांना आपल्याला खुश करायचं आहे, जे फायनान्सर बाहेर आलेत ना त्यांना आपले पदार्थ आवडले पाहिजेत, त्यामुळे प्लीज तुम्ही मला हेल्प करा. मनात अशी कोणतीही शंका ठेवू नका. मिहिरला फायदा झाला तर तुमचाच त्यामध्ये फायदा आहे, असं ती त्या स्टाफला अगदी प्रेमाने समजावून सांगते. तेव्हा तो स्टाफ ठीक आहे असं म्हणतो. अरुंधतीला मदत करण्यासाठी देखील तयार होतो. मग अरुंधती गणपती बाप्पा मोरया असं म्हणून लगेच ते एक एक करून पदार्थ बनवायला घेते. अगोदर तो पूर्ण पदार्थ ती समजून घेते. मग आता यशला तिच्या कामाची पद्धत देखील खूप आवडते. आता काही वेळानंतर अरुंधती ही घरी येते. तिच्याबरोबर यशसुद्धा असतो. मग आता अरुंधती जरा मोकळा श्वास घेते. तेव्हा यश आता तिला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो, आई अगं आज ज्या प्रकारे मिहिरचे फायनान्सर जे होते ते खुश झाले ना, कसे मिटक्या मारत खात होते, पाहिलं ना तू. अरुंधती म्हणते, हो रे बाळा, अरे पण किती मेहनत घ्यावी लागते पाहिलं का तू. तेव्हा यश म्हणतो, हो ना, 4-4 तास त्या किचनमध्ये उभं राहणं एवढं सोपं काम नाही आहे, असं म्हणून तो अरुंधतीचे आता पाय चेपू लागतो. त्यावेळी अरुंधती म्हणते, नको रे बाबा, देव तुझं भलं करो, पण असं पाय चेपत नको जाऊस. त्यावेळी यश म्हणतो, अगं आई पण बघ ना तू, म्हणजे तुला ते पदार्थ बनवता येत नव्हते, परंतु त्या फायनान्सरने एवढं कौतुक केलं ना, ही मिहिरला डील मिळणारच. अरुंधती म्हणते, हो बाळा, मिळू दे, देव करो आणि त्याचं सगळं काही भलं हो. त्यानंतर तो म्हणतो, मी लवकरात लवकर मोठा म्युझिक कंपोजर होईल असं तू मला काहीतरी आशीर्वाद दे. त्यावेळी आता तू तर होणारच आहे, कारण तुझी मेहनत मला दिसतीये, अजून मेहनत कर तू, अरुंधती त्याला म्हणते. तेव्हा तो म्हणतो, हो आई, मला लवकरात लवकर हे स्वप्न पूर्ण करायचं आहे, कारण मला खूप पैसे कमवायचे आहे आणि पैसे कमवल्यानंतर ते बाबाला द्यायचे आहे, म्हणजे ते समृद्धी बंगला विकणार नाही, मग तो बंगला आहे तसा कायम माझ्याकडे राहीन. पण आई असं होईल ना गं. तेव्हा अरुंधती म्हणते, हो नक्कीच होईल. तर दुसऱ्या दिवशी आता पाऊस पडत असतो. अनघा किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. त्याच वेळी आता तेथे आरोही येते आणि म्हणते, तुला एक सांगू का, अगं मला आज असं चमचमीत खावंसं वाटलंय ना, गरमागरम काहीतरी असं थालीपीठ वगैरे, की काय सांगू, कारण बाहेर पाऊस पडतोय आणि गरमागरम थालीपीठ, त्यावर लोण्याचा गोळा, काय छान सुखते. मग आता तू तर लगेच देशमुखांमध्ये मिसळलीस सुद्धा गं, कारण देशमुख एवढे फुडी आहेत ना, सांगू नको, असं आता अनघा म्हणत असते. त्यावेळी आरोही म्हणते, हो असणारच ना, कारण तू एवढे छान पदार्थ बनवतेस ना अनघा, की सतत ते खावेसे वाटतात. अगं आज बनव ना गं थालीपीठ तुझ्या हातचं. अनघा म्हणते, हो बनवते थोड्या वेळानंतर. अगं बघ ना, मला असं वाटतंय जानकीचा आवाज येतो, ती रडतीये का गं. मग आता आरोही म्हणते, नाही गं मला नाही येत. अनघा म्हणते, आज काय आहे ना, जानकीची तब्येत जरा नरमच आहे आणि सकाळपासून जरा ती किरकिरच करत होती, मला वाटलं असा भास झालाय की काय. तेव्हा आरोही म्हणते, हो तुला भासच झालाय. तर त्या दोघींचं असंच बोलणं सुरू होतं. तेव्हा आजीसाठी साबुदाण्याची खिचडी बनवली आहे असं अनघा म्हणते. तेवढ्यातच तेथे संजना येते आणि म्हणते, काय आईंसाठी साबुदाण्याची खिचडी, असं म्हणून ती दुसरा बाऊल उघडून पाहते, तर त्यामध्ये पोहे असतात. तर संजना म्हणते, हे काय, रोज साबुदाण्याची खिचडी नाही तर काय काय, त्याचबरोबर पोहे, हे मला खाऊन कंटाळा आलाय, मला हे काहीच नको आहे, मला दुसरं काहीतरी हवं आहे. त्यावेळी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बाहेरून मागवा ना नेहमीसारखं, किंवा काहीतरी करून खा, असं अनघा म्हणते, कारण मला जानकीकडेही पाहायचं आहे. त्यावेळी संजना म्हणते, काय म्हणालीस तू, लवकरात लवकर तू तर आरोहीची भाषासुद्धा ॲडॉप्ट केली गं अनघा, मला वाटलं नव्हतं तू अशी असशील म्हणून, तुम्हाला वारं लागलं म्हणायचं लगेच. मग आता आरोही म्हणते, काही पण बोलू नका संजनाताई. संजना म्हणते, अनिरुद्ध आणि मला कितीही तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केला तरी आम्हीही तुमच्यापासून सुटणार नाही, कारण आम्हाला जे हवं ना ते आम्ही करणारच आहे, एका महिन्याच्या आत काय काय होतंय ते बघच, असं म्हणून आता ती त्या दोघींना जणू चॅलेंजच करते. तर त्या दोघीही आता तिच्याबरोबर काही न बोलता तेथून जातात आणि तिचा घोर अपमान करतात. तर इकडे अरुंधती ही देवाच्या पाया पडत असते. तेवढ्यातच तेथे आता मिहिर येतो आणि म्हणतो, देव तुमची सर्व इच्छा पूर्ण करो. मग आता अरुंधती त्याच्याकडे पाहते आणि विचारते, काय रे बाळा, तू आलास का, अरे तुला बरं वाटतंय ना, कारण काल खूप ताप होता, तुझ्या अंगात अजिबात त्राण नव्हता, मी तुझ्यासाठी काढा बनवू का. मग आता तो म्हणतो, नको ताई, अगं मी दिसतोय ना तुला तेवढा ठणठणीत आहे आता, कारण मला काल कशामुळे टेन्शन आलं होतं माहिती आहे का, ते इन्व्हेस्टर येणार होते ना म्हणून. तेव्हा अरुंधती म्हणते की खरंच त्यांना ते पदार्थ केलेले आवडलेत ना. त्यावेळी आता मिहिर म्हणतो, हो खूप आवडलेत, असं म्हणून आता तो म्हणतो की खरंच ताई तुम्ही मदत केली म्हणून, नाही तर काही खरं नव्हतं.
त्यावेळी अरुंधती म्हणते, असं काही नाही रे बाळा, मी तुझ्या आईसारखीच आहे. तेव्हा तो म्हणतो, बघ ना त्यांनी तुझ्यासाठी काय दिलंय, ही शिलाई मशीन दिली आहे, म्हणजे पाय न हलवता ते बरोबर स्टिच होत जातं. मग तुम्ही यशसाठी एखादा शर्टसुद्धा त्याच्यावर शिवू शकता, जानकीसाठी छान छान फ्रॉकसुद्धा. मग आता अरुंधती म्हणते, माझी आई तर कधीच ब्लाऊज दुसरीकडे शिवायला देत नव्हती. लहानपणी आम्ही जेव्हा असायचं ना, आमच्यासाठी फ्रॉकसुद्धा शिवायची, कारण मला याची आवड होती आणि आईला तर प्रचंड आवड आहे. परंतु वयोमानामुळे आता काही होत नाही, असं म्हणून ती त्या आठवणी सांगू लागते. त्यानंतर तो आता त्याच्या आईची डायरी अरुंधतीला देतो आणि म्हणतो, ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण माझ्या आईने यामध्ये सर्व पदार्थांच्या रेसिपीज लिहून ठेवल्या आहेत. त्यावेळी अरुंधती म्हणते, मग मला का देतोस तू? तेव्हा तो म्हणतो, माझ्या आईपेक्षा तुम्ही कमी नाही आहात, असं म्हणून आता तो तिला आईच मानतो. त्यावेळी अरुंधती म्हणते, ही तुझीसाठीची खूप मौल्यवान गोष्ट आहे आणि तू मला देतोस. त्यावेळी आता अरुंधतीला तो म्हणतो की नाही, ही तुमच्याजवळच ठेवा. अरुंधती म्हणते, बरं ठीक आहे, असं म्हणून ती खुश होते आणि यातील प्रत्येक पदार्थ मी जमेल तसा बनवून पाहिला, असंही मिहिरला म्हणते. तर दुसरीकडे आता कांचनाप्पा नाश्ता करत असतात, तर आरोही आणि त्याचबरोबर अनघा या दोघीही त्या दोघांजवळ तेथेच असतात. तेवढ्यातच तेथे अनिरुद्ध येतो आणि म्हणतो, वाव थालीपीठ, असं म्हणून तो लगेच ते थालीपीठ घेतो आणि खाणार असतो. तेवढ्यातच संजना तेथे ब्रेड बटर घेऊन येते आणि म्हणते, ते थालीपीठ खाऊ नकोस, आपण दोघांनी आता हेच ब्रेड बटर खाऊयात. त्यावेळी तो विचारतो, का बरं? मग आता ती म्हणते, कारण या दोघींनी मला मगाशी जे काही हवं ते बनवून दिलं नाही. अरे आई आप्पा जसे वागतात ना आपल्याबरोबर, तसंच सेम आता या दोघीही वागायला लागल्या आहेत. त्यामुळे मी तुला म्हणते, अजिबात त्याला हात लावू नकोस. तेव्हा तो म्हणतो, काय हा वेडेपणा आहे? तर आप्पा आणि कांचन देखील आता तिला चांगलंच सुनावतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अरुंधती मिहिरला विचारते, जी कुकिंग कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये मी भाग घेऊ शकते का? तेव्हा तो म्हणतो, हो नक्कीच घेऊ शकता, तुम्ही जिंकू सुद्धा शकता. त्यावेळी आता मला जिंकायचंच आहे, कारण या माझ्या आई आप्पांसाठी आणि त्या समृद्धीसाठी, असं म्हणून आता ती त्या समृद्धीकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.